आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि पुण्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई। कुख्यात गुंड प्रसाद पुजारीला चीनमधून घेतलं ताब्यात। पुजारीला घेऊन पोलीस मुंबईत दाखल। रविवारी होळी आणि मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल होणार। मध्य आणि हार्बर मार्गावरती अप डाऊन मार्गावर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक। रेल्वे स्थानकातील प्रसाधन गृहांमध्ये आता QR कोड स्कॅनची सुविधा। सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेचा उपक्रम। मुंबईतील ब्रिटिशकालीन शिव उड्डाण पूल 27 मार्चला वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार। मध्य रेल्वे पुलाचं पाडकाम हाती घेणार। मुंबई महानगरपालिकेकडून यंदा उशिरानं नालेसफाईला सुरुवात। पावसाळ्यापूर्वी पालिकेला नालेसफाई पूर्ण करण्याचं टार्गेट। पुणे शहरात येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक आजपासून पूर्ण वेळ बंद। अवजड वाहतुकीसाठी अन्य मार्ग वापरावेत। पुणे शहर पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांचे आदेश। पुण्याच्या कोथरूडमधील मोनोरेल प्रकल्प होणार नाही। प्रकल्पामुळे होणारी झाडांची कत्तल थांबणार। पालिका आयुक्तांकडून स्पष्ट। पुण्यातील नरेमधनं एका तडीपार गुंडाला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक। आदेश उर्फ ऋषिकेश राम टेमकर असं तडीपार गुंडाचं नाव। गुन्हेगाराकडनं गावठी पिस्तुलासह 2 जिवंत काडतूस जप्त। वाढतं तापमान आणि बाष्पीभवनामुळे पुण्याच्या टाटा धरणामधील पाणीसाठा 0% जुलैमध्ये 100% भरलं होतं टाटा धरण। पाणी जपून वापरण्याचं लोणावळा प्रशासनाचं आवाहन।